मार्गशीर्ष महिना विष्णूचा, लक्ष्मीचा आणि घरातील सुखसमृद्धीचा राजा मानला गेलेला. या महिन्यातील गुरुवार म्हणजे भाग्य बदलणारा दिवस. पण या दिवशी केलेल्या काही छोट्या चुका लक्ष्मी येणार असताना परत माघारी वळवून नेतात. आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्षच्या गुरुवारमध्ये कोणत्या चुका करू नयेत, कसा करायचा हे पवित्र व्रतविधी आणि शेवटी येते अत्यंत मधुर अशी शांबाला राजकन्येची व्रतकथा. आपण त्या गोष्टींनी करूया ज्या टाळल्या तरच लक्ष्मी स्थिर होते. कारण व्रत करण्यापूर्वी मन आणि घर दोन्ही शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. घरामध्ये वाद, राग, भांडण अजिबात नको. या दिवशी घरात वाद झाला तर पुण्य अर्ध कमी होते. शक्यतो घरामध्ये शांतता ठेवा, एकमेकांशी प्रेमाने वागा, एकमेकांशी गोड बोला, सौम्यता ठेवावी. या दिवशी कर्ज देऊ किंवा नवीन कर्ज घेऊ नका. या दिवशी पैसे बाहेर दिले धनलक्ष्मी घरातून बाहेर जाते, त्यामुळे लक्ष्मीचे स्थैर्य कमी होते. काळे कपडे, फाटलेले कपडे. गुरुवार हा देवगुरु बृहस्पतींचा वार आहे. पिवळा, पांढरा, क्रीम रंग या दिवशी खूप शुभ असतो. तुम्हाला शक्य असेल तर या तिन्ही रंगामधील एखादा रंग परिधान करा. या दिवशी कांदा, लसूण, नॉनव्हेज अजिबात खाऊ नका. व्रताच्या दिवशी सात्विकता खूप महत्त्वाची आहे. वनस्पतीला कापू नका. गुरुवारी झाडांना इजा केल्यास बृहस्पती दोष वाढतो. केस कापणे किंवा तेल लावणे. या दिवशी केस कापू नयेत, तेल फारसे लावू नये. बृहस्पती दोष मानला जातो. ही साधीसुद्धा दिसणारी पण परिणाम मोठे करणाऱ्या चुका टाळल्या की व्रताचा पूर्ण फल लाभतं. आता पाहूया व्रत कसं करायचं. सकाळी लवकर उठा. उशिरा अजिबात उठू नका. स्नान करून पिवळे किंवा पांढरे स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरात थोडंसं गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुले, तुपाचा दिवा, प्रसाद, खिरीचा नैवेद्य, साखर, तूप, पिवळा नैवेद्य, उकडीचे मोदक, खीर, बेसन लाडू जे उपलब्ध असेल ते. प्रथम विष्णू लक्ष्मीची पूजा करावी. त्यानंतर शांबाला कथा वाचावी. कुंकवाने नाव लिहावे. तुपाचा दिवा व पिवळ्या उदबत्ती लावावा. ओम श्री रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा 108 वेळा जप करावा. पूजेनंतर कथा सांगायची किंवा ऐकायची. आता येते या व्रताचे हृदय, शांबाला राजकन्येची कथा. ही कथा मानली जाते श्रद्धेने ऐकली तरच लक्ष्मी स्थिर वास मिळतो. एकेकाळी एका राज्यात सुंदर, सुशील, अत्यंत भक्तिमान अशी राजकन्या होती शांबाला. ती लक्ष्मीची अखंड भक्त होती. दर गुरुवारी ती व्रत करून गरजू लोकांना अन्न, वस्त्र दान करत असे. परंतु त्या राज्यातच दुसऱ्या राजघराण्यात काही स्त्रिया तिच्या या पुण्यामुळे जळत होत्या. त्या म्हणत होत्या, शांबाला इतक्या लवकर लोकांची लाडकी झाली. राजा राणी देखील तिचं कौतुक करतात. एके दिवशी त्या ईर्ष्याळू स्त्रियांनी तिच्या व्रतावर टीका केली. त्यांनी बनावट आरोप करून राजा राणीच्या मनात शंका निर्माण करायचा प्रयत्न केला. पण शांबाला शांत राहिली. तिने काहीही उत्तर दिले नाही. फक्त म्हणाली, सत्याला कधीच सावली लागत नाही. माझं व्रत, माझी भक्ती आणि माझ्या निर्मळ मनाचा भावच माझं रक्षण करेल. पुढे काही दिवसांनी राज्यात मोठी संकटे आली. दुष्काळ, रोगराई, अन्नाची कमतरता. राजदरबारात विचारमंथन झाले. तेव्हा एका वृद्ध साधूने सांगितले, हे संकट राज्यातील पवित्र स्त्रीच्या निंदेमुळे आले आहे. तिचा आदर करा आणि क्षमा मागा. सगळे शांबालेजवळ गेले. तिने हसून सगळ्यांना क्षमा केली. त्या क्षणी वादळ शांत झाले. पाऊस पडला. धनधान्य भरभरून आले. राजा राणी भावूक झाले. त्यांनी जाहीर केलं, आजपासून मार्गशीर्ष गुरुवारीचे व्रत शांबाला राजकन्येच्या नावाने करायच्या. जिथे तिची कथा सांगितली जाईल तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद स्थिर होईल. ही कथा श्रद्धेने ऐकणारा, सांगणारा, व्रत करणारा कधीच दारिद्र्य पाहत नाही. घरात सौहार्द, समृद्धी आणि शांततेचा वास होतो. आता हे व्रत केल्यानंतर उद्यापन देखील शास्त्रोक्त पद्धतीने करायचे.
हे उद्यापन कसे करायचे, व्रत किती गुरुवार करायचे. सामान्यतः 4 गुरुवार असतात. इच्छा असेल तर 16 गुरुवार देखील करता येते. उद्यापनाची पद्धत: शेवटच्या गुरुवारी 1, 5 किंवा 7 सुहासिनींना, कुमारिकांना भोजन देणे, दक्षिणा, फळ, वस्त्र देणे, घरात छोटासा सत्संग करावा, कथा सांगावी, खीर, पिठलं, भात, पिवळे पदार्थ हे नैवेद्य म्हणून द्यावेत. उद्यापन केल्यानंतर लक्ष्मीचा आशीर्वाद घरात स्थिर होतो आणि व्रत पूर्ण फल देते. मार्गशीर्ष गुरुवार हे फक्त व्रत नाही तर मन शुद्ध करण्याचा आणि घरात समृद्धी बोलावण्याचा मार्ग आहे. शांबाला राजकन्येची कथा आपल्याला शिकवते, जिथे भक्ती, शुद्ध मन आणि क्षमा आहे तिथे लक्ष्मी आपोआपच येते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कथा आवडली तर कमेंटमध्ये श्री विष्णू लक्ष्मी प्रसन्न लिहा. आणि मी इतरांसारखं दुसऱ्याचं वाईट चिंतून मला सबस्क्राईब करा असं कधीच म्हणणार नाही. सगळ्यांचं भलं होऊ दे. भलेही तुम्ही सबस्क्राईब करा अथवा न करा. पुढील भागात भेटूया एका नव्या आध्यात्मिक कथाविधीसह.